पप्पा कळतंय सगळं. मी लग्नापासून माघार घेतली. मी लग्न करून ह्या घरात आले. मला वाटलं तिथेही मला माणूस म्हणून एक्सेप्ट करतील, त्यांना माणूस म्हणून मी बरी वाटते, पण त्या सून म्हणून नाही स्वीकारत मला. आशू माझ्यावर प्रेम नाही करू शकत. हे सगळं काहीच घडत नाहीये, सगळं चुकीचंच होतंय असं वाटतंय. तर मला खरंच नाही कळत मी काय करायला पाहिजे. तुला एक आठवण सांगतो. तू लहान असताना मी असा कामावरून घरी आलो ना की घरी आल्यावर अगदी खूप असा चिडचिड चिडचिड करायचो. अरे काय यांच्या बापाचं गॅरेज आहे का? काय बोलत नाही म्हणून याचा फायदा घेतात ते लोक. नाही काम आहे ना वेळेवर हवी सगळी. पैसे मागितले की नाही आज नाही उद्या देतो. काय झालं? कशाला एवढी चिडचिड करताय? शांत व्हा जरा. अरे कसं शांत राहू मी? पप्पा शांत व्हा ना. तुम्ही जरा डोकं थंड ठेवा. जा तुम्ही हात पाय धुवून घ्या. जा शिवानी, बाळा हे सगळं आवरून घे. हे बघा, तुम्ही जरा शांत व्हा आणि जेवून घ्या बरं. मला नको जेवायला. हो, असं जेवणावर राग काढू नये. हो, जेवून घ्या. काय हो, कसं झालंय? ज्या हाताला जी चव आहे ना ती जगात कुठेच नाहीये. अब्बास 32 वेळा चावून चावून खायचं. या उपवास. अरे बापरे. काय हो, कसं वाटतंय? हो आता मस्त वाटतं, एकदम छान. अरे लबाड. शिवा, घराच्या भिंती हा पुरुष बांधतो, पण घराला ऊब एक स्त्रीच देऊ शकते. घराला घरपण, घराला प्रेम स्त्रीच देऊ शकते. आशू, ए आशू, उठतो का? आई हा तू तो रोज सकाळी शिवा उठा. बाळा, कळतंय मला, कधी कधी वाईट सवयी सुद्धा मोडायला वेळ लागतो. अजून डिसिजन घेतला नाहीये मी. हो ना, बरोबर आहे. कर तू विचार शांतपणे. पण काय आहे, कधी कधी आपला स्वभावच असा असतो की आपण आधी दुसऱ्याचा विचार करतो. आपल्या एखाद्या गोष्टीमुळे तो माणूस दुखावला जात नाहीये ना हे बघतो. पण कधी कधी स्वतःचाही विचार करायला हवा. स्वतःचं सुख, स्वतःचं हित हे सुद्धा बघणं महत्वाचं असतं. विचार नाही केला अजून. विचार करून तुला सांगतो. चला आवरून घ्या आता. ऑफिसला जायचंय ना. जायचंय. ये आवरून. आलोच. ब्रेकफास्ट करते. तुमचा रुमाल नाही, कंगवा नाही.
सगळं ते नाहीये आता. या घरात धड गोष्टी नाहीत. रुमाल सापडत नाहीये, पाकिट सापडत नाहीये, कंगवा नाहीये. कुठे ठेवलं? काल इथे ठेवलं होतं मी. काय इगो आहे ह्याला आणि समोर ठेवलेल्या गोष्टी दिसत नाही.